मुलांच्या शाळा सुरू झाल्या की नेहमी प्रश्न पडतो की आज टिफिन मध्ये काय बरं द्यायचं। तर चला आज बनवूया टिफिन साठी कॉर्न पराठा। 2 कप उकडलेले कॉर्न, मिरची, लसूण, जिरं, ओवा पाणी न टाकता जाडसर वाटून घ्यायचंय। वाटलेल्या मिश्रणात हळद, लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून एकजीव करून घ्यायचं। पराठ्याचं मिश्रण आणि कणिक तयार झालेली आहे। छोटा कणकेचा गोळा घेऊन चपाती लाटून घ्यायची आहे। तयार केलेलं सारण चपातीवर ठेवून त्रिकोणी आकार द्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पराठ्याला त्रिकोणी शेप देऊन व्यवस्थित सील करायचं आहे आणि हलक्या हाताने प्रेस करायचा आहे। गरम तव्यावर घी टाकून आपण पराठा त्यावर ठेवूया। पराठा दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा आहे। कडेकडेने घी सोडत राहायचंय जेणेकरून पराठा खरपूस भाजला जाईल। कॉर्न पराठा तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा मुलांना टिफिन मध्ये कॉर्न पराठा नक्कीच करून द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।